बातमी खरं तर आपल्या शेजारच्या राज्यात नाही, पण महाराष्ट्रातल्या आत्ताच्या घटनेशी साधर्म्य साधणारी आहे. महाराष्ट्रात आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कमेंटमुळे राजकीय वादळ कसं निर्माण झालं आणि असंच एक राजकीय वादळ आपल्या शेजारच्या तामिळनाडूत सुद्धा घोंगावताना पाहायला मिळतंय. आणि तिथे सुद्धा महिलेविषयीचीच कमेंट कारणीभूत ठरली आहे. सध्या तामिळनाडूमध्ये जोसेफ विजय यांच्या टीव्हीकेचं सरकार आहे. विजय यांनी एम.के. स्टॅलिन यांच्या डीएमकेचा पराभव करत ते राज्य ताब्यात घेतलं. 3 महिन्यांपूर्वी झालेल्या याच पराभवामुळे डीएमकेमध्ये अक्षरशः मरगळ आलेली, कार्यकर्त्यांमधला उत्साह कमी झालेला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून जोसेफ विजय यांनी कामाचा धडाका लावलेला. अशा वेळेला पक्षाला पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करण्यासाठी उदयनिधी स्टॅलिन यांनी राज्यातल्या कावेरी पाणी प्रश्नावरनं सभांचं आयोजन केलं. बरं, याच प्रकरणामध्ये विजय यांचं सरकार सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेलं. अगदी कालच सरकारनं त्याबद्दल याचिका दाखल करत कर्नाटक सरकारनं आपल्या धरणांमधनं अपेक्षित पाणी सोडण्याची मागणी सुद्धा केली. पण राज्यातली पाणी टंचाई पाहता विरोधकांना आंदोलनाची आयती संधी मिळाली. मग 3 ऑगस्टला उदयनिधी यांनी तंजावरमध्ये सभा घेत विजय यांच्या सरकारवर हल्लाबोल केला. पण खरा वाद रंगला तो त्यांच्या एका वक्तव्यामुळे. तंजावरमधील कावेरीतील पाणी पुरवठ्यावरनं जेव्हा उदयनिधी बोलत होते, सध्याचे मुख्यमंत्री कावेरी प्रश्नावर काय करतात असा सवाल त्यांनी गर्दीला उद्देशून विचारला. तेव्हा गर्दीतनं अभिनेत्री त्रिशाच्या नावाची घोषणा झाली. त्यावर उदयनिधी स्टॅलिन यांनी एक द्विअर्थी जोक केला आणि त्याचवरनं ही राजकीय ठिणगी पडली आहे. तर एम.के. स्टॅलिन यांचा हाच अंदाज तामिळनाडूला चांगलाच ठाऊक आहे किंवा परिचित आहे. आणि आज जेव्हा उदयनिधी स्टॅलिन यांना त्यांच्या चेन्नईतल्या घरातनं पोलिसांनी ताब्यात घेतलं, तेव्हा एम.के. स्टॅलिन यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यातल्या अनेक शहरांमध्ये डीएमकेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं छेडली, जाळपोळ झाली. तंजावरमध्ये दिवसभराच्या चौकशीनंतर उदयनिधी यांना सोडून देण्यात आलं. पण एम.के. स्टॅलिन मात्र आज चांगलेच संतापलेले होते. त्यांनी एक पत्रक काढलं आणि मुख्यमंत्री विजय यांना थेट इशाराच दिला. नेमकं स्टॅलिन काय म्हणाले आपण ग्राफिकच्या सहाय्यानं पाहूया. एक अकार्यक्षम आणि नावाचाच मुख्यमंत्री कावेरीचं पाणी मिळवून देऊ शकत नाही. सरकारचं अपयश लपवण्यासाठी विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना अटक केली गेली. चौकशीच करायची होती तर ती चेन्नईत न करता उदयनिधींना थेट तंजावरला का नेलं? मुख्यमंत्री आश्वासनं पूर्ण करण्याच्या ऐवजी केवळ रील्स क्रिएटर म्हणून फिरत आहेत. मुख्यमंत्री विजय यांनी आता आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून कामाला लागावं. अहंकार विनाशाला कारणीभूत ठरतो आणि सततचा अहंकार अधिक वेगानं विनाश करतो, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. एम.के. स्टॅलिन यांचा हाच राग विजय यांची डोकेदुखी ठरू शकतो. कारण तिथली राजकीय गणितं आणि तिथली परिस्थिती आणि त्यांनी उदयनिधींवरती केलेली कारवाई यामुळे सुद्धा मोठे राजकीय परिणाम होण्याचा अंदाज आहे. या दोन्ही गोष्टी कशा घडू शकतात हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जरा समजून घेऊया. तामिळनाडूतल्या एकूण जागा आहेत 234, बहुमत आहे 118चं. थेट सत्तेमध्ये सहभाग कोणाचा आहे? टीव्हीके म्हणजे विजय यांच्याकडे 108 आमदार आहेत. काँग्रेसचे 5, मुस्लिम लीगचे 2 आणि व्हीसीकेचे 2. तर बाहेरून त्यांना पाठिंबा दिलाय सीपीआयच्या 2 आमदारांनी, सीपीआयएमच्या 2 आमदारांनी आणि 1 अपक्ष आमदारानं. असं मिळून विजय यांचं संख्याबळ 122 इतकं आहे. हे एक प्रकारे काठावरचंच बहुमत आहे. तर तामिळनाडूच्या राजकारणात खरं तर कायमच अशा लव्ह स्टोरी चर्चेत राहिलेल्या आहेत. पण महिलेविषयीचं जे विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केलंय तेही पाणी प्रश्नाबद्दल भाष्य करताना ते आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, इतकं खालच्या पातळीचं होतं. आणि हे वक्तव्य केल्यानंतर त्यांनी त्याला कावेरी नदीशी जोडून स्वतःचा बचाव करण्याचाही प्रयत्न केला. आणि पोलिसांसमोर सुद्धा उदयनिधी म्हणतात की मी कुणाचं नाव घेतलेलं नाहीये, पण बूंद से गई वो हौद से नहीं आती हे बहुतेक उदयनिधींना ठाऊक नसावं. राजकीय नेता म्हणून उदयनिधी यांना टीका करण्याचा अधिकार आहे, पण महिलेचं चारित्र्य हनन करण्याचा त्यांना कोणताच अधिकार नाहीये. जर भाषण करत असताना उदयनिधींनी त्रिशावरती कमेंट्स करणाऱ्यांना रोखलं असतं तर त्यांच्याविषयीचा आदर हा निश्चितच वाढला असता.